वाचन किंवा चिंतन यापेक्षा जीवनात आचरण अधिक श्रेष्ठ आहे। वेदांचा अंत लागत नाही आणि पुराणांचाही पार लागत नाही। माणसाचे आयुष्य फार थोडे आहे आणि शास्त्रांचा काही अंत नाही, पण त्या एकाला म्हणजे ईश्वराला जाणले तर सर्व काही जाणले जाते। कलियुगातील माणूस कमी वेळात भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो। भागवतात जे सांगितले ते हे सूत सांगतात, राजा परीक्षितीने 7 दिवसातच सद्गती प्राप्त करून घेतली होती। ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे। परीक्षितीचा उद्धार झाला, आमचा सर्वांचा उद्धार का होऊ शकत नाही? आम्ही परीक्षितीसारखे श्रोता व्हायला पाहिजे आणि वक्ताही शुकाचार्यासारखा मिळायला पाहिजे, म्हणजे उद्धार होऊ शकतो। आम्ही सर्व परीक्षितीच आहोत। हा जीव गर्भात आला आणि ज्याने माझे रक्षण केले तो 4 हातांचा पुरुष कुठे आहे, कुठे आहे असे म्हणून ईश्वराचा शोध घेणारा जीव परीक्षितीच होय। परीक्षिती म्हणजे श्री भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेला जीव। परीक्षितीच्या आतुरतेचे एक कारण होते, ते म्हणजे त्याला कळून चुकले होते की तो 7 दिवसात मरण पावणार आहे। तक्षक नाग त्याला दंश करणार होता। प्रत्येक जीवालाच तक्षक नाग डसणार आहे। तक्षक हा काळाचे स्वरूप आहे असे भागवताच्या 11 स्कंदामध्ये सांगितले आहे। काळरूपी तक्षक कोणालाही सोडत नाही, तो 7वे दिवशी चावतोच। सप्ताहाचे 7 दिवस असतात। या 7 दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी हा काळ अवश्य चावेल। या 7 वारापैकी एक वार आमच्यासाठीही निश्चित झालेला असेल। म्हणून परीक्षितीप्रमाणे काळाला विसरू नका। कोणीही जीव असो त्याला काळाचे भय आहेच। मृत्यूचे भय फक्त माणसालाच असते असे नाही, तर ब्रह्मदेवालाही काळाचे भय आहे। जय जय राम कृष्ण हरी।